नमस्कार, शुभ संध्याकाळ. आज तारीख आहे 13 मे. आज संध्याकाळी नंतरचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत. हा सांगलीचा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल. या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. हा सोलापूरचा परिसर, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. साताऱ्याचा हा परिसर, या ठिकाणीही पावसाची शक्यता आहे. आणि या ठिकाणी वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी येतील असा पाऊस पडणार आहे. त्यानंतर अकलूज, लातूर, पुणे या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. आणि हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर आता दिसतोय, अहमदनगरचा काही परिसर दिसतोय आपल्याला. यामध्ये हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये पावसाची शक्यता. यामध्ये शेगाव, वाशिम, अमरावतीच्या काही परिसरामध्ये आणि जळगावच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हा जो परिसर आपल्याला इथं दिसतोय, या ठिकाणीही पावसाची शक्यता आहे. त्यानंतर काही नाशिकचा हा जो परिसर दिसतोय आपल्याला, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि यामध्ये आपण सविस्तर कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ते बघणार आहोत. आता यामध्ये जामखेडच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. बीड, कैज, माजलगाव, परभणीच्या सेलू या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हिंगोलीच्या परिसरामध्ये, हिंगोलीमध्ये आपणास दिसत असेल, या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये प्रामुख्याने उमरखेडचा पश्चिमेकडचा परिसर, पुसदचा पश्चिमेकडचा परिसर, वाशिमच्या परिसरामध्ये, लोणारच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. सेलूच्या ह्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. लोणारच्या या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि जालन्याचा जो हा परिसर आहे, या ठिकाणीही पावसाची शक्यता आहे. आणि इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. त्याचबरोबर वैजापूरचा हा परिसर आहे, या ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी हलक्या सरी आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊसही येऊ शकतो. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस येऊ शकतो. हा बीडचा परिसर आपणास दिसत आहे, या ठिकाणीही पावसाची शक्यता आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली, छत्रपती संभाजीनगरमधले हा सिल्लोडचा परिसर, कन्नडचा काही परिसर, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर वाशिम, कारंजा, यवतमाळ या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावतीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात. आज प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हा जो परिसर दिसतोय आपल्याला, या ठिकाणीही पावसाची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने अकोट, अकोला, खामगाव, चिखली आणि आजूबाजूचा जो परिसर आहे, या परिसराच्या या काही ठिकाणी हलक्या सरी, अपवाद वगळता काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो. त्यानंतर आता जो धरणी, खंडवा हा MP चा भाग झाला, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर अमरावती, आर्वीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. हा जो उमरेड, ताडोबा, चंद्रपूर, पांढरकवडा या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. गडचिरोलीमध्ये ढगाळ वातावरण राहील. नागपूरमध्ये ढगाळ वातावरण, भंडारा, गोंदिया या ठिकाणीही ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत नसेल, एक मिनिट दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. आता हे रात्री 2चा हवामान अंदाज आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल, हा जो पट्टा आहे, हा पूर्णपणे ढगाळ वातावरण राहणार आहे. या पट्ट्यामध्ये, यामध्ये कोणता जळगाव जिल्हा येईल, अकोला, नागपूर, नांदेड, वाघाळा, सोलापूर, तलई, लातूरचा परिसरही येऊ शकतो यामध्ये. आता आपण बघू शकता या ठिकाणी कोणते कोणते जिल्हे येतात ढगाळ वातावरणामध्ये रात्री. यामध्ये जळगाव, शेगाव, अमरावती, नागपूर, गोंदिया रात्री 2 वाजता ढगाळ वातावरण राहील. छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. वाशिम, चंद्रपूर, नांदेड, वाघेळा, लातूर, अहमदनगर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. पुण्याचा काही परिसर, सोलापूर, अशा पद्धतीचा हा संध्याकाळचा हवामान अंदाज होता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.